Hi, I am Ramchandra Gadekar. All of you are welcome here. आज आपण एक नवीन महत्त्वाचा प्रकार शिकतोय, तो म्हणजे चेंज द व्हॉइसचा. मी अगोदर 2-3 व्हिडिओ चेंज द व्हॉइसवर तयार केलेले आहेत. एक आणि हा जो प्रकार आहे तो एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन असा आहे की नेहमी आपण चेंज द व्हॉइस करत असताना आपण बायचा वापर करतो. जसं फॉर एक्झाम्पल जिम कॉर्बेट किल्ड ओनली अ मॅन ईटर. Only man eater was killed by Jim Corbett. The forest department captured the leopard. The leopard was captured by the forest department. So and so. Or Ram killed Ravana. Ravana was killed by Ram. पण असे काय शब्द असतात, असे काय क्रियापद असतात की त्या क्रियापदानंतर किंवा त्या फ्रेजल वर्ब मध्ये बाय हा शब्द सूट होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी वेगळंच प्रिपोजिशन येतं. तर ते पाहूया. फॉर एक्झाम्पल एकदम सोपं एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतो, तुम्हाला देतो, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा सांगायचा प्रयत्न करा मला. ही मॅरिड हर. आता या वाक्यात आपल्याला चेंज द व्हॉइस करायचा आहे. ही मॅरिड हर. किती सोपा प्रकार आहे पहा. ही मॅरिड हर. ही वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, मॅरिड हे वर्ब आहे आणि हर हे ऑब्जेक्ट आहे. अगोदर आपण काय करतो, हरचे इकडे आल्यानंतर आपण शी लिहितो. शी. आता काळ कोणता आहे, भूतकाळ आहे म्हणून वॉज. शी वॉज. क्रियापदात तिसरं काय लिहिणार, मॅरीचं मॅरिड. शी वॉज मॅरिड. कोणाकडून, शी वॉज मॅरिड. आता बाय हिम लिहून चालेल का, किंवा टू हिम, विथ हिम, सो अँड सो. या ठिकाणी काय शब्द येईल बघा, आणि त्यानंतर नेहमी आपलं काय येणार आहे, हिची द्वितीय हिम असं येणार आहे. पण इथं काय शब्द येईल, ह्यासाठी आपण थोडासा इथे विचार करूया. आता पहा, नेहमी क्रियापद असं असतं पहा. तर टू मॅरी, त्याजवळ टू बी लावलं शब्द, तर टू बी मॅरिड विथ अशी फ्रेज असते, आणि त्यानंतर टू बी मॅरिड टू अशी फ्रेज असते. टू बी मॅरिड टू. आता दोन्हीमध्ये काय फरक आहे, तर टू बी मॅरिड विथ, तर तिच्याशी लग्न करेन. जेव्हा आपण पुरुषाच्या अंगाने बोलतो तेव्हा त्याचा अर्थ असतो तिच्याशी लग्न करणे. आणि टू बी मॅरिड टू चा अर्थ आहे त्याच्याशी लग्न करणे. त्याच्याशी लग्न करणे. आता हा वेड विथला काय शब्द चालत नाही. वेड विथला दोन्ही सारखं चालतात. तर टू बी वेड विथ दोन्हीचा अर्थ एकच आहे. त्याचा अर्थ आहे लग्न करणे, त्याच्याशी किंवा तिच्याशी. आता ह्या ठिकाणी आपण कोणाच्या अँगलने बोलतोय, शीच्या अँगलने. मग तिचं लग्न कोणाशी, त्याच्याशी होणार आहे. मग त्यामुळे काय होणार आहे, शी वॉज मॅरिड टू हिम. या ठिकाणी टू शब्द येईल. तर हा एक्सेप्शन प्रकार आहे. किंवा हेच एक्झाम्पल आपण असं घेऊया, शी मॅरिड हिम. शी मॅरिड हिम. आता ह्या सुद्धा प्रकारामध्ये कशा रीतीने चालता येईल पहा. शी मॅरिड हिम. शी हा वाक्यातला सब्जेक्ट आहे, मॅरिड हे वर्ब आहे, हिम हे ऑब्जेक्ट आहे. अगोदर आपल्याला काय लिहावं लागणार आहे, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे, ही आहे, ही लिहा. मॅरिड हा भूतकाळ आहे म्हणून टू बी स्वरूप वॉज लिहा. क्रियापद स्वरूप काय लिहा, मॅरिड लिहा. शी वॉज मॅरिड. आता इथं मात्र ही वॉज मॅरिड. आता इथं मात्र त्याचं लग्न कुणाशी होते, तिच्याशी होते, म्हणून या ठिकाणी विथ शब्द येईल. ही वॉज मॅरिड विथ हर. तिथं बाय हा शब्द येत नाही. ओके. आणखीन एक एक्झाम्पल येतो. ज्योती वेड्स सुरेश. ज्योती वेड्स सुरेश. या ठिकाणी ज्योती हे सब्जेक्ट आहे, सॉरी यस आहे, वेड्स हे वर्ब आहे आणि सुरेश हे ऑब्जेक्ट आहे. अगोदर आपण काय घेऊया, सुरेश घेऊया ऑब्जेक्ट. सुरेश काळ कुठला आहे, वर्तमान काळ म्हणून इज. क्रियापद तिसरं काय लिहा आपण, वेडचं तिसरं वेडच लिहा. सुरेश इज वेड विथ ज्योती. कारण इथं टू बी वेड विथ अशी फ्रेज असते. मग सुरेश इज वेड विथ ज्योती. आता परीक्षेला काय आलेले एक्झाम्पल्स मी काय तुमच्या समोर लिहितोय. दिस पॉट कंटेन्स मिल्क. आता या ठिकाणी प्रत्येक वाक्य वेगळ्या पद्धतीने होणार आहे, कारण प्रत्येक क्रियापदानंतर वेगळं प्रिपोजिशन येऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक वाक्य तुम्हाला नवीन वाटेल. दिस पॉट कंटेन्स मिल्क. एका परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे. और ग्रास कवर्स द लँड. ग्रास कवर्स द लँड. आता हे प्रत्येक एक्झाम्पल आहे
ते वेगळ्या पद्धतीने येण्याची शक्यता आहे किंवा प्रत्येक ठिकाणी तिथं प्रिपोजिशन आहे ते वेगवेगळं येईल ते तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. तर हे तुम्ही वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा, दिस पॉट कंटेन्स मिल्क अँड ग्रास कव्हर्स द लँड. आता पहा या ठिकाणी दिस पॉट कंटेन्स मिल्क याचा कशा रीतीने करणार. दिस पॉट ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, कंटेन्स वर्ब आहे, मिल्क ऑब्जेक्ट आहे. अगोदर आपण काय लिहूया, मिल्क. वर्तमान काळ आहे म्हणून टू बी स्वरूप इज लिहा, मिल्क इज. कंटेनचं दुसरं रूप काय लिहिणार तुम्ही इथं, कंटेनड. मिल्क इज कंटेनड. आणि बाय येणार नाही तर इथं इन दिस पॉट इज. काय म्हणू शकतो, हे भांड दूध सामावते. त्याशिवाय दूध सामावले जाते या भांड्यात म्हणून मिल्क इज कंटेनड इन दिस पॉट. ग्रास कव्हर्स द लँड. हे सुद्धा कसं येणार बघा. अगोदर तुम्ही काय लिहिणार, द लँड. आता कव्हर्स आहे, आता टू बी कवर्ड विथ अशी फ्रेज असते, टू बी कवर्ड विथ ने दाखले जाणे. वर्तमान काळ कव्हर्स येस प्रत्यय म्हणजे साधा वर्तमान काळ आहे म्हणून टू बी स्वरूप येस घ्या, कारण येस काय घ्या, लँड हा शब्द सिंग्युलर आहे. द लँड इज कवर्ड विथ ग्रास. अशाच परीक्षेला आलेले एक्झाम्पल तुम्ही नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. परीक्षेमध्ये आलेले एक्झाम्पल आहेत. दिस शॉप सेल्स radios. This shop sells radios. or the result surprised me. The result surprised me. I know him. Maths interest him. The hospital admitted him. The hospital admitted him. प्रत्येक वाक्य वेगळ्या प्रकारचं चालणार आहे, कारण ह्या ठिकाणी जे क्रियापद येणार आहे ते क्रियापद वेगवेगळं आहे. त्या पद्धतीने ज्याला आपण फ्रेजल वर्ब असं म्हणतो. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये क्रियापदामध्ये बदल होत नाही, ऍक्टिव्ह वॉइस नंतर काय येत नसतं. पण जेव्हा हे पॅसिव्ह वॉइस होतं किंवा ज्याचं फ्रेजल वर्ब तयार होत असतं तेव्हा त्यानंतर वेगवेगळं प्रिपरेशन घेत असतं. कारण क्रियापदाच्या राशीनुसार किंवा क्रियापदाच्या ज्याच्या त्या जातीबरोबर वेगळं ते प्रिपरेशन येतं. आता हे एक्झाम्पल परीक्षेला आलेले आहेत, ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. एक्सेप्शन एक्झाम्पल्स आहेत म्हणून तुमच्या समोर इथं लिहिलेले आहेत. ही अनॅड मी, हिज बिहेवियर अनॅड मी, ह्यात सुद्धा दोन फ्रेजल वर्ब आहेत. टू बी अनॅड विथ एखाद्या व्यक्तीवर त्रस्त होणे आणि टू बी अनॅड ऍट एखाद्या गोष्टीवर त्रस्त होणे. द न्यूज शॉक्ड हर. ही सॅटिस्फाईड हर. टू बी सॅटिस्फाईड विथ अशी फ्रेज असते. ही सॅटिस्फाईड हर. नथिंग स्केअर्स मी. टू बी स्केअर्ड ऑफ अशी फ्रेज आहे. टू बी स्केअर्ड ऑफ एखाद्या गोष्टीला न घाबरणे. तर हे एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला उत्तराची सांगणार आहेच, ट्राय करा. आता पहिले एक्झाम्पल बघू. इथं पहिलं म्हणजे 6 नंबरचं आहे. दिस शॉप सेल्स रेडिओज.
हे परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कळते बघा, दिस शॉप ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, सेल्स वर्ब आहे, रेडिओज हे ऑब्जेक्ट आलेलं आहे. अगोदर आपल्याला काय घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट घ्यायचा. ऑब्जेक्ट काय आहे, रेडिओज. तर रेडिओज हा शब्द प्लुरल आहे आणि सेल्स हा साधा वर्तमान काळ आहे, म्हणून टू बी सुरू आपण आर लिहू, रेडिओज आर. आता सेलचं तिसरं बघा, सेल सोल्ड. रेडिओज आर सोल्ड आणि ऑटोमॅटिक तुम्हाला पर्याय असतो खाली की बाय दिस शॉप, आणि तोच तुम्हाला बरोबर वाटतो, कारण आपल्याला आतापर्यंत चेंज वाईज करण्याची एक सवय लागलेली आहे. बाय शब्द वापरला का चेंज वाईज बरोबर असतं, ते बरोबरच आहे. पण असे काही एक्सेप्शन एक्झाम्पल असतात की ज्या ठिकाणी बाय शब्द बसत नाही. आता टू बी सोल्ड म्हणजे आर म्हणजे टू बी सोल्ड बाय असे फ्रेज होत नाही, आणि त्या ठिकाणी आणि ठीक आहे, आता आर सोल्ड होऊ शकते, पण कशामध्ये, तर दुकानामध्ये. त्यामुळे इथं या ठिकाणी हे जर फ्रेज बरोबर नसला तरी ॲक्युरेट प्रिपरेशन पुढे काय येणार आहे, तर इन दिस शॉप, कारण त्या ठिकाणी कशामध्ये विकला जातो, तर दुकानामध्ये, म्हणून रेडिओज आर सोल्ड इन दिस शॉप. आता या ठिकाणी द रिझल्ट सरप्राइज मी, टू बी सरप्राइज ऍट अशी फ्रेज असते, टू बी सरप्राइज टू अशी फ्रेज नसते, टू बी सरप्राइज ऍट. तर मीच इकडे आल्यानंतर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आय होत असतं, सरप्राइज भूतकाळ म्हणून आय वॉज. सरप्राइज तिसरं काय करा, सरप्राइज, आय वॉज सरप्राइज. आता या ठिकाणी मात्र ऍट लिहायचं, ऍट द रिझल्ट. आय वॉज सरप्राइज ऍट द रिझल्ट. आय नो हिम. आता टू बी नोन टू अशी फ्रेज असते, टू बी नोन टू. इथं सुद्धा हिमचं इकडे आल्यानंतर काय होणार आहे, ही असं लिहा, वर्तमान काळ असल्यामुळे इज लिहा, ही इज. नोचं तिसरं काय लिहिणार तुम्ही, नोन, आणि नोन टू अशी फ्रेज असते, ही इज नोन टू. इथं अंडरलाईन करायचं राहिले, ही इज नोन टू मी. मॅच इंटरेस्ट हिम. आता टू बी इंटरेस्टेड इन अशी फ्रेज असते, ही इज इंटरेस्टेड इन क्रिकेट, शी इज इंटरेस्टेड इन इंग्लिश, सो अँड सो. तसं मॅच इंटरेस्ट इन म्हणजे त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, मॅथ्स मध्ये आहे, म्हणून हिच काय करा, इकडं ही करा, हिमचं ही. वर्तमान काळ असल्यामुळं इज. इंटरेस्ट तिसरं काय करा, इंटरेस्टेड इन, ही इज इंटरेस्टेड इन मॅथ्स. द हॉस्पिटल ऍडमिटेड हिम, हे वाक्य गेल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये एक आलेलं आहे, द हॉस्पिटल ऍडमिटेड हिम. आता हॉस्पिटलनं त्याला ऍडमिट केलं, मग आता हिच इकडे आल्यानंतर ही करा, भूतकाळ ऍडमिटेड आहे म्हणून वॉज, ही वॉज ऍडमिटेड, ही वॉज ऍडमिटेड. आता हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याने, पण त्याला कुठं ऍडमिट केलं, हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटल हा शब्द आपण वापरतो, पण हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहे का, आता हॉस्पिटल सारखे अनेक लोक, मग ही वॉज ऍडमिटेड इन द हॉस्पिटल यायला पाहिजे, इन द हॉस्पिटल, ही वॉज ऍडमिटेड इन द हॉस्पिटल. तसंच ही अनर्ड मी, टू बी अनर्ड विथ म्हणजे एखाद्या व्यक्तीवर त्रस्त होणे, आणि टू बी अनर्ड ऍट एखाद्या गोष्टीवर, एखाद्याच्या वागणुकीवर त्रस्त होणे. आता पहिल्या वाक्यामध्ये ही अनर्ड मी असं आहे, मीच इकडे आल्यानंतर काय येणार आहे, आय येणार आहे. अनर्ड भूतकाळ असल्यामुळे काय लिहा, वॉज लिहा, आय वॉज. अनर्ड हे तिसरं काय लिहा, अनर्ड, आय वॉज अनर्ड विथ हिम. व्यक्ती असेल तर विथ असेल. हिज बिहेवियर अनर्ड मी, त्याच्या वागणुकीवर, त्याच्या कंडक्टवर. म्हणून इथं मीच इकडे आल्यानंतर आय करा, भूतकाळ असल्यामुळे वॉज लिहा, आय वॉज. अनर्डचं तिसरं काय करा, अनर्ड असेल करा, आय वॉज अनर्ड ऍट हिज बिहेवियर, ऍट हिज बिहेवियर. त्याच्यामुळे मी त्रस्त झालो, किंवा तिच्या वागणुकीमुळे मी त्रस्त झालो, असा ह्या वाक्याचा अर्थ आहे. द न्यूज शॉक्ड हिअर, टू बी शॉक्ड ऍट अशी फ्रेज असते. हर इकडे आल्यानंतर काय करा, शी लिहा, भूतकाळ असल्यामुळे लिहा वॉज, शी वॉज शॉक्ड ऍट द न्यूज, शी वॉज शॉक्ड ऍट द न्यूज. ही सॅटिस्फाईड हर, टू बी सॅटिस्फाईड विथ अशी फ्रेज असते. मग हर इकडे आल्यानंतर काय लिहा तुम्ही, शी लिहा, भूतकाळ असल्यामुळे वॉज, शी वॉज सॅटिस्फाईड, शी वॉज सॅटिस्फाईड विथ हिम. नथिंग स्केअर्स मी, टू बी स्केअर्ड ऑफ अशी फ्रेज आहे, एखाद्या गोष्टीला घाबरणे, पण मी कोणत्या गोष्टीला घाबरत नाही. मग मीच इकडे आल्यानंतर आय करा, आय. वर्तमान काय, स्केअर्स म्हणजे, म्हणून एम, आय एम स्केअर्ड ऑफ, आय एम स्केअर्ड ऑफ. पुढचा शब्द हॅस लिहा, नथिंग.
तर हा एवढा सोपा प्रकार आहे. फक्त हे तुम्हाला शब्द पाहावे लागतील. आणि पण ह्या शब्दाची संख्या काय जास्त नाही. हे शब्द काय ठराविक काय शब्द आहेत, काय ठराविक काय फ्रेझल वर्ब्स आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवले, कशा प्रकारचं तुम्ही वाक्य कोणतेही वाक्य आलं तर तुम्ही सोडू शकता. थँक्यू. या ठिकाणी आपण थांबूया. ओके.